नमस्कार, नागपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार कुरकुरीत पालकाची भजी। त्यासाठी आई तुम्हाला कुरकुरीत पालकाची भजी करून दाखवणार आहे। हा मी पालक धुवून घेतला आहे, त्याची आपल्याला भजी बनवायची आहे। आता मी त्याच्यासाठी बॅटर तयार करणार आहे। हे चण्याचं पीठ आहे। हा मी थोडा 2 बटाट्याचा किस धुवून इथे ठेवला आहे। त्याच्यासाठी हे धणे कुटून घेतलेले आहेत। धणे आणि जिरं हे साधारण कुटलेलं आहे। हिरवी मिरची घेतली, मीठ चवीनुसार मी घेतले आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। हळद आणि तिखट घेतले आहे, हिंग आहे, ओवा पण आहे आणि हे तांदळाचं पीठ भजी थोडी कुरकुरीत होण्यासाठी थोडासा मी कांदाही चवीला टाकणार आहे आणि हे खाण्याचा सोडा आहे। आता आपण पालक कुरकुरीत करूया। पालक बोलू। आता आपण बॅटर तयार करूया। प्रथम मी चण्याचं पीठ घेते आहे, त्यामध्ये मी हिरवी मिरची टाकते आहे, मीठ, हिंग, हळद आणि तिखट, धणे आणि जिरे साधारण कुटलेलं, हा ओवा चवीसाठी, तांदळाचे पीठ, खाण्याचा सोडा आणि थोड्यासाठी छोटासा एक बारीक चिरलेला कांदा। त्यात मी आता बटाट्याचा किसही घेणार आहे। आता मी हे सर्व चांगलं मळून घेत आहे, कारण की बटाट्याच्या किसला पण पाणी आहे, कांद्यालाही थोडं पाणी आहे। पालकचे सुद्धा थोडं पाणी येईल त्यांच्या पाण्याचं। चांगले एकजीव करून घेते आहे। आता हे बॅटर तयार झाले आहे। आता हे बाजूला ठेवते आहे। आता मी पालक घेत आहे आणि त्याला चांगला धुतला गेला आहे। ह्याला जरा आता मी जास्त जाड नाही आणि जास्त बारीक नाही असा चिरून घेणार आहे। आता मी पालक चिरत आहे, साधारण जास्त मोठा नाही जास्त बारीक नाही, अशा प्रकारे सगळा पालक चिरून घ्यायचा आहे। आता मी हे बॅटर मध्ये गरम केलेले तेल पाऊण चमचा घालत आहे, असं साधारण। चिरलेला पालक त्यामध्ये मिक्स करायचा आहे। पाणी चांगलं निथळून घ्यायचं आहे। तेल गरम करायला ठेवलंय। आता हा एकजीव करत आहे। थोडे तांदळाचे पीठ आणि सोडा यामुळे भजी एकदम कुरकुरीत होतील।
तुम्हाला ह्या बॅटरमध्ये चण्याचं पीठ किंवा बेसन हे जर कमी वाटत असेल तर तुम्ही अजून घेऊ शकता तुमच्या अंदाजाने. इथे बेसनची काही गरज नाही. मी इकडे गरम व्हायला कढईमध्ये तेल ठेवले आहे. ते तापले की नाही ते व्यवस्थित बघायचं आहे. त्याच्यासाठी थोडंसं असं छानपैकी तापलेलं आहे तेल. आता आपण भजी करायला तयार आहोत. एवढी चालते. तेल एकदम जास्तही तापलं नाही आहे, कडक झाले फक्त. प्लस एक व्हिडिओ तेलामध्ये भजी चांगली वर आलेली आहे तर मग तेव्हा आपण परतवायला घ्यायचं. त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ती फिरवून घ्यायची आहेत. आपल्याला कळतं की ही कुरकुरीत झाली आहेत. ती तळून घेऊया. तेलाचा वरते बुडबुडे हे जास्त दिसता कामा नये. ते फेस गेला की आपण त्याला परतवायला घ्यायची. आता हे बघा त्याचा फेस गेला. आता अशा प्रकारे ही सर्व भजी मी तळून घेतली आहेत. कशी सुंदर कुरकुरीत भजी झाली आहे आणि त्याचं तेलही निघून गेलं आहे. टिश्यू पेपर मी त्यावर ठेवला होता, त्याच्यावरही तेल सगळं निथरलं आहे. बघा कशी कुरकुरीत छान झालेली आहे. आवाज बघा कसा करकरीत येतोय आणि त्यासाठी बघा एकदम कुरकुरीत झाली आहे. आवाज करकर आवाज येतोय.